विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन चॅनल वरती आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। मी रमेश विश्वनाथ भारती। आपण याच ठिकाणी भारताचा प्राकृतिक विभाग क्रमांक 5 भारतीय भूगोल याचा अभ्यास करूया। कंबाईन परीक्षेला तसेच राज्यसेवेच्या भारताचा भूगोल यामध्ये अभ्यास करत असताना हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। सरळ सेवा भरती म्हणजे पोलीस भरती, आरोग्य सेवक, तलाठी भरती यामध्येही परीक्षेला मुलं जे जाऊन आलेले आहेत किंवा प्रीवियस इयरचे पेपर आहेत त्यामध्ये हा घटक विचारण्यात आलेला आहे। आपण अभ्यास करूया। यामध्ये पहा, भारताचा जो भारतीय समुद्र किनारा आहे आपण अभ्यास करत असताना हा पूर्व किनारपट्टी आणि हा पश्चिम किनारपट्टी पाहतो, तसेच इथे अंदमान निकोबार पाहतो। याचा अभ्यास करत असताना भारताला एकूण किती घटक राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे असं एक विचारतात। त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे, यामध्ये गुजरात 1 नंबरला आहे। गुजरात या ठिकाणी 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर गोवा, 4 नंबर कर्नाटक आणि 5 नंबर हे केरळ आहे। म्हणजेच या बाजूला पश्चिम किनाऱ्यावरती आपल्याला असाही प्रश्न विचारतील, भारताच्या पश्चिम किनाऱ्यापैकी म्हणजे अरबी समुद्र हा एकूण किती घटक राज्यांना लाभलेला आहे? तर अरबी समुद्र हा एकूण घटक राज्याला 5 लाभलेला आहे। त्यानंतर या ठिकाणचा अभ्यास करू पूर्व किनारपट्टी। पूर्व किनारपट्टीपैकी तामिळनाडू नंतर आंध्र प्रदेश हे 2 नंबर झालं। हा 1 नंबर तामिळनाडू, 2 नंबर आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल हे झाले 4। म्हणजेच याचा अर्थ पूर्व किनारपट्टीवरील एकूण घटक राज्य आहेत की ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे ते मित्रांनो 4। म्हणजेच भारताच्या एकूण घटक राज्यांना, राज्य म्हणतोय आपण, केंद्रशासित प्रदेश नाही, भारतातील एकूण किती घटक राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे तर इकडचे 5 आणि इकडचे 4 हे झाले 9। या पद्धतीने आपण अभ्यास करतो। तसेच भारतातील एकूण मुख्य भूमीला समुद्र किनारा लाभलेला आहे तो म्हणजे 6100। भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश असतील आणि मुख्य भूमी असेल या सर्वांना मिळून समुद्र किनारा किती लाभलेला आहे तर तो 7517 इतका आहे। 7517 किलोमीटर इतका लाभलेला आहे। बऱ्याच वेळेला वन लाइनर प्रश्न विचारले जातात, भारताच्या मुख्य भूमीला किती समुद्र किनारा लाभलेला आहे? 6100। भारतातील एकूण मुख्य भूमी व समुद्र किनारपट्टी म्हणजे केंद्रशासित प्रदेश असा एकूण समुद्र किनारा किती लाभलेला आहे? 7517। ओके। आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, भारताच्या एकूण किती घटक राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे तर तुम्ही म्हणाल 9। त्यानंतर तुम्हाला काही वेळेला प्रश्न असा ऑनलाईनर मध्ये विचारला की भारताच्या एकूण कोणत्या घटक राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा जास्त लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर भारतातल्या कोणत्या घटक राज्याला जास्त समुद्र किनारा लाभला हेही पाहू। उतरत्या क्रमात काही वेळा मित्रांनो असाही प्रश्न विचारतात की भारतातील कोणकोणत्या घटक राज्याला उतरत्या क्रमामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे ते योग्य क्रमाने दर्शवणारा पर्याय ओळखा, असाही प्रश्न विचारला जातो। 9 आहेत। 9 पैकी आपण या ठिकाणी अभ्यास करू। नंबर 1 सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे तो म्हणजे गुजरात राज्याला। हे पहा, गुजरात राज्य 1600 किलोमीटर लाभलेला आहे मित्रांनो, 1600 किलोमीटर। भारतातील कोणत्या घटक राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे तो म्हणजे गुजरात। आपण पाहू 2 नंबरला। 2 नंबरला मित्रांनो या ठिकाणी येतं तामिळनाडू। तर तामिळनाडूला लाभलेला मिळतो आपल्याला तामिळनाडूला 1076 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला आहे। भारतातील प्रथम क्रमांक हा जो आहे तो गुजरातचा आहे, 2 नंबर तामिळनाडूचा आहे, 3 नंबर जो आहे तो 3 नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे 972। या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे। आंध्र प्रदेशला 972 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो। भारतातील पहिले 3 घटक राज्य ज्यांना समुद्र किनारा सर्वाधिक लाभलेला आहे, 1 नंबर गुजरात, 2 नंबर तामिळनाडू, 3 नंबर काय आहे तो म्हणजे आंध्र प्रदेश। 4 नंबर पाहूया आता। 4 नंबर जर आपण पाहिलो तर 4 नंबरला आहे महाराष्ट्र। महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, 720। त्यानंतर 5वा नंबर जर आपण पाहायला गेला तर इथे या ठिकाणी पहा केरळ घटक राज्य आहे, केरळ आहे। तर या ठिकाणी केरळ पाहू, केरळ आहे 580। म्हणजे पहिले 5 हे लक्षात आले। आता राहिले 4 मध्ये आता जर पाहायचं तर काय आहे 320, त्याच्यापेक्षा जास्त आहे 480। यावरून लक्षात येईल हे आहे गोवा 101 आणि या ठिकाणी आहे 158। मग आता याचा क्रम लावूया आपण। हे पहा 6 नंबर या ठिकाणी जर घेतलात तुम्ही 480, मंगलोर कर्नाटकपेक्षा जास्त तर ते येईल ओडिसा आलं, ते आहे 480 किलोमीटर। त्यानंतर
7वा नंबर येईल तो म्हणजे कर्नाटक. कर्नाटक जो असेल ते 320 आहे. कर्नाटक 320 किलोमीटर आहे. त्यानंतर 8वा क्रमांक. आता 8वा पाहूया पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल जे आहे तर या ठिकाणी पहा 158. आणि त्यानंतर आपण पाहतो 9 नंबरला गोवा. तर गोवा जे आहे तर गोवा इथे फक्त 101 किलोमीटर आहे. 101 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. परंतु आपण पाहतो सर्वात जास्त गोवा या ठिकाणी पर्यटक जातात. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. समुद्र किनारे लाभलेले आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे. आता आपण या ठिकाणी काय आढावा घेतला बघा. भारतामधील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेलं घटक राज्य कोणतं? गुजरात. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि गोवा. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, भारतातील सर्वाधिक समुद्र किनारा कोणाला लाभलेला आहे? कोणत्या घटक राज्याला? तो गुजरात. प्रश्न असा विचारला जाईल अवाक्य भारतामधील तामिळनाडू घटक राज्याला आंध्र प्रदेशपेक्षा सर्वाधिक समुद्र म्हणजे आंध्र प्रदेशपेक्षा अधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. तर ते वाक्य बरोबर आहे. चूक वाक्य असं बनवतील की महाराष्ट्राला आंध्र प्रदेशपेक्षा अधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. तर ते वाक्य चूक आहे. म्हणजेच याचा अर्थ या समुद्र किनाऱ्या अनुसरून पहिला घटक राज्य विचारतील, पहिले 4 विचारतील, उतरत्या क्रमात किंवा जोड्या लावामध्ये विचारतील, किंवा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सेंटेन्स तयार करून विचारतील. म्हणजे या ठिकाणी आपला हमखास 1 मार्क दडलेला आहे. त्यानंतर आता आपण हे समुद्र किनारे पाहत असताना एक वैशिष्ट्य असे आहे की पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असं याचं वैशिष्ट्य आहे. पश्चिम किनारपट्टी खोल आहे. पश्चिम किनारपट्टी खोल आहे आणि दंतूर आहे. दंतूर म्हणजे काय? तर याचा अर्थ असा असतो, दंतूर म्हणजे ओबडधोबड, म्हणजे काही अशी मागे पुढे झालेली, याला दंतूर असं म्हणतात. तर ती दंतूर आहे आणि खोल आहे. ज्या ज्या वेळेला सागरी किनारे असतात ते दंतूर आणि खोल असतील तर त्यांचा बंदरे म्हणून विकास लवकर पावतो. नैसर्गिकरित्या तिथे बंदरे तयार होतात आणि त्याचा लाभ जास्त होतो. हाच भारताला वैशिष्ट्य लाभलेला आहे. आणि पश्चिम किनारपट्टी जी आहे ती पूर्व किनारपट्टीपेक्षा नैसर्गिक बंदराने तयार झालेली, अधिक विकसित पावलेली वैशिष्ट्यपूर्ण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी ही पूर्व किनारपट्टीपेक्षा खोल आहे, दंतूर आहे आणि नैसर्गिक बंदरे हे अधिक तयार झालेले आहेत. हे वाक्य इथं आपल्याला तयार करता येतं मित्रांनो. या ठिकाणी आता या बाजूचे जर आपण पाहिले, म्हणजेच पश्चिम किनारपट्टीवरचे जर बंदरे पाहिले तर भारतात एकूण राष्ट्रीय बंदर म्हणजे बंदरे ते जास्त आहेत, लहान मोठे बंदरे जास्त आहेत, पण राष्ट्रीय बंदरे म्हणून घोषित करण्यात आलेले 13 राष्ट्रीय बंदर आहेत. त्यापैकी या ठिकाणच्या म्हणजेच पश्चिम किनारपट्टीवरती हे आपल्याला 6 पाहायला मिळतात. कोची, न्यू बंगलोर, मार्मागोवा, JNPT म्हणजे न्हावा, मुंबई आणि कांडला. 1 2 3 4 5 6 हे एकूण 6 पाहायला मिळतात मित्रांनो, 6 बंदरे. आणि त्यानंतर उर्वरित जे 7 आहेत एकूण 13 पैकी, तर उर्वरित 7 जे आहेत ते या ठिकाणी पूर्व किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी 6 आणि पोर्ट ब्लेअर हे 13व म्हणजे एकूण 7. यामध्ये काही ब्रिटिशांनी तयार केलेले बंदर किंवा नैसर्गिक बंदरे व्यापारासाठी तयार केलेली आहेत किंवा मानवनिर्मित पण तयार केलेले आहेत. आणि अलीकडे जे काही राष्ट्रीय बंदर आहेत त्यामध्ये 2003 मध्ये एन्नोर, ज्याला आज आपण काय नावाने ओळखतो, कामराज या नावाने ओळखतो, एन्नोर हे 2003 मध्ये राष्ट्रीय बंदर म्हणून घोषित करण्यात आलं. 12व एन्नोर, ज्याला आज काय म्हणतात, याचं नाव काय दिलेलं आहे, एन्नोर बंदराचं कामराज. चेन्नई बंदरावरचं ताण कमी करण्यासाठी एन्नोर बंदर तयार करण्यात आलं. पुढे पाहू आपण. त्यानंतर पोर्ट ब्लेअर हे 2010 ला राष्ट्रीय बंदर म्हणून तयार करण्यात आलं. आणि हे पोर्ट ब्लेअर इकडचं अंदमान निकोबारचं हे मेन कोर बंदर म्हणून पाहिलं जातं. आणि पोर्ट ब्लेअरला हे 13व राष्ट्रीय बंदर म्हणून घोषित करण्यात आलं. हे आपण वैशिष्ट्य पाहतो. 13 राष्ट्रीय बंदर आहेत. म्हणजे भारतामध्ये एकूण राष्ट्रीय बंदर किती, तर 13 आहेत. 12व कोणतं, एन्नोर. 13व कोणतं, तर ते आहे पोर्ट ब्लेअर. हे आपण वैशिष्ट्य पाहतो मित्रांनो. आता या वैशिष्ट्यांमध्ये पुढे जात असताना जसं आपण पाहिलं की एकूण पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीवर काय प्रश्न पडू शकतात, एकूण राज्यांना समुद्र किनारा लाभलेला किती आहे त्याच्यावर काय प्रश्न मिळू शकतात किंवा विचारले जाऊ शकतात. आता आपण 13 राष्ट्रीय बंदर जे आहेत त्याच्यावर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण आढावा घेऊया. आपण पश्चिम किनारपट्टीवरती नैसर्गिकरित्या काही बंदर तयार झालेले आहेत त्याचा आपण आढावा घेऊ. गुजरात घटक राज्याला 1600 किलोमीटर इतका अधिक किनारा लाभलेला आहे आणि भारतामध्ये ते सर्वाधिक समुद्र किनारा जास्त लाभलेलं राज्य आहे. या ठिकाणी हे जर 1600 इतकं जर समुद्र किनारा लाभलेला असेल
तर त्या ठिकाणी एक कांडला बंदर आहे, कांडला, जे राष्ट्रीय बंदर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. कांडला बंदर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर परीक्षेला असं विचारतात की भरती आणि आहोटीचं बंदर म्हणून प्रसिद्ध राष्ट्रीय बंदर कोणतं ओळखलं जातं, तर ते कांडला बंदर ओळखलं जातं. भरती आणि आहोटी, कारण या ठिकाणी भरती आणि आहोटीच्या वेळेला म्हणजे जर भरती असेल तर बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपोआप म्हणजे काय होतं, जो काही कंटेनर आहेत, माल वाहतुकीचे जहाज आहेत, ते भरतीच्या वेळेला या बंदरावरती उतरवले जातात. त्यांना विशिष्ट असे वेगळी काही उपाय म्हणजे खर्च करावा लागत नाही. तसेच हे भरती आहोटीचं बंदर आहे, मुक्त व्यापाराचं पण बंदर आहे, कारण याला फ्री पोर्ट असंही म्हणतात, कारण हे बंदर मुक्त व्यापारासाठी जास्त प्रसिद्ध आहे. मुक्त व्यापारासाठी पुढील पैकी भारतातील कोणतं बंदर आहे, तर ते कांडला बंदर प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी मुंबई पाहू. मुंबई म्हणजे काय, तर प्राचीन म्हणजे युरोपियन लोक ज्या वेळेला भारतात यायचे, त्यावेळेला युरोपियन लोकांसाठी भारतातलं सर्वात जवळचं बंदर हे युरोपियन लोकांसाठी हे मुंबई होतं. भारताचं प्रवेशद्वार असं या मुंबईला म्हटलं जायचं. ही मुंबई भारताचं प्रवेशद्वार असं ओळखलं जायचं. त्यानंतर 7 बेटांचं समूह म्हणून मुंबई बंदराला ओळखलं जातं. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. मुंबई हे सर्वात मोठं नैसर्गिक बंदर हे त्या काळी ओळखलं जायचं. 7 बेटांचा समूह म्हणून ओळखलं जायचं, भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जायचं आणि युरोपियन लोकांसाठी सर्वात जवळचं बंदर म्हणून ओळखलं जायचं. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी म्हणजे जसं जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मुंबई बंदरावरती प्रचंड ताण पडू लागला, वाढती लोकसंख्या आणि त्या ठिकाणी वाढता व्यापार याचा अभ्यास केला असता त्यावर बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बंदर तयार करावं म्हणून केंद्र शासनाने एक मंजुरी दिली आणि न्हावा सेवा बंदर, न्हावा सेवा हे बंदर ज्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असे म्हणतात, तर याच्या जवळच रायगड जिल्ह्यामध्ये न्हावा सेवा या ठिकाणी तयार करण्यात आलं. ते म्हणजे 26 मे 1949 ला 26 मे 1949 ला मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट न्हावा सेवा पळसपे हे बंदर तयार करण्यात आलं. न्हावा सेवा असं त्याला ओळखतात. हे न्हावा सेवा 1989 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 26 मे 1989 न्हावा सेवा या बंदराची काही वैशिष्ट्ये आहेत. ते कोणते, तर हे भारतातलं पहिलं संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराइज्ड बंदर आहे. त्यानंतर भारतातली सर्वाधिक माल वाहतूक कंटेनरने या बंदरातून होते. कंटेनरनं याच ठिकाणचं पाहून आता पूर्व किनारपट्टीवरील हे चेन्नई बंदर असेल, एन्नोर असेल, विशाखापट्टणम, तुतीकोरीन या ठिकाणी कंटेनरची माल वाहतूक हळूहळू सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये तुतीकोरीन आणि एन्नोर या ठिकाणी पण आता कंटेनरने माल वाहतूक आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. परंतु भारतातलं सर्वात पहिल्यांदा विकसित पावलेलं कंटेनरनं सर्वाधिक माल वाहतूक होणारं बंदर जर कोणतं असेल तर ते न्हावा सेवा पळसपे आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक माल वाहतूक कोणत्या बंदरामधून होते, तर ते होते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ज्याची स्थापना 26 मे 1989 ला झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला मार्मा गोवा हे बंदर पाहायला मिळतं. मार्मा गोवा, गोव्याला एकूण समुद्र किनारा 101 किलोमीटरचा लाभलेला आहे. मार्मा गोवा हे बंदर राष्ट्रीयकृत एकमेव बंदर हे कशामधलं आहे, गोव्यामधलं आहे. मार्मा गोवा ते या नदीवरती आहे, ते म्हणजे जुवारी नदी. जुवारी नदीवरती गोव्यामधलं मार्मा गोवा हे बंदर आहे. त्या मार्मा गोवा बंदरावरून लोह खनिज, बॉक्साईट, इतर सर्व मोठमोठ्या खनिज संपत्तीची निर्यात या ठिकाणून होते. या मार्मा गोवावरून हे मार्मा गोवा बंदर पाहायला मिळतं. त्यानंतर 320 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेलं कर्नाटक बंदर आपल्याला पाहायला मिळतं. कर्नाटक हे घटक राज्य पाहायला मिळतं. कर्नाटक घटक राज्याला 320 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्या याच्यामधलं राज्यामधलं न्यू मंगलोर किंवा न्यू मंगलोरू असं पण नाव आहे त्या ठिकाणी. न्यू मंगलोर हे बंदर आपल्याला पाहायला मिळतं. न्यू मंगलोरू हे न्यू मंगलोर याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या जवळ कुद्रेमुख नावाचं एक लोह खनिज निर्यातीसाठीचं प्रसिद्ध खाणी आहेत. तर त्या कुद्रेमुख मधून जे काही बॉक्साईट आणि लोह खनिज मिळतं ते कुद्रेमुख मधून मिळणारं बॉक्साईट आणि लोह खनिज हे मोठ्या प्रमाणावरती निर्यात होते आणि ती निर्यात ही या इराण देशाला होते. इराण देशाला म्हणजे ह्याच्यामधनं कर्नाटक घटक राज्यामधील न्यू मंगलोरू या ठिकाणून बॉक्साईट आणि लोह खनिजाची निर्यात सर्वाधिक कोणत्या देशाला होते जर असा प्रश्न आला तर तो होतो इराणला. तर ते इराण या ठिकाणी होतं. त्यानंतर याच्या नंतर पाहतो ते म्हणजे कोची. तर हे कोची जे बंदर आहे हे कोची बंदर केरळमध्ये आहे.
हे इकडल्या बाजूला केरळ घटक राज्य आहे, इकडल्या बाजूला तामिळनाडू घटक राज्य आहे. तर हे तामिळनाडू आपण जे पाहतो हे इकडं, हे केरळ. केरळ घटक राज्याचं वैशिष्ट्य असं आहे की केरळ घटक राज्यातील हे कोची बंदर जे आहे ते कोची बंदर त्या ठिकाणचं वेलिंग्टन आणि काही वल्लर, हे वल्लर पदाम आणि काही वेलिंग्टन या बेट आहेत तिथे. जसं आपण मुंबई 7 बेटांचा समूह म्हणतो ना, त्याच पद्धतीनं हे वेलिंग्टन आणि हे वल्लर पदाम आणि वेलिंग्टन हे 2 बेट एकत्र आहेत आणि त्या ठिकाणी हे बंदर विकसित पावलेलं आहे कोची. कोचीला असं म्हटलं जातं की हे जे अरबी समुद्र आहे, त्या अरबी समुद्राची राणी असं ओळखलं जातं कोणाला, कोचीला. तर कोची बंदराला अरबी समुद्राची राणी असं म्हणतात. भारताचा प्रवेशद्वार कोणाला म्हणतात, मुंबईला म्हणतात. आणि अरबी समुद्राची राणी असं कोणाला म्हणतात असं जर विचारलं तर कोची बंदराला विचारतात, कोचीन किंवा कोची. तर हे बंदर आहे. हा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला मित्रांनो. तर आपण हे पाहतो. म्हणजे आता या बाजूचे हे 1 2 3 4 5 6 हे जे बंदर आहेत हे सगळे कुठल्या बाजूचे आहेत, तर हे बंदर आहेत पश्चिम किनारपट्टीवरचे. हे बंदरे नैसर्गिकरित्या जास्त विकसित झालेली आहेत. या ठिकाणची ही जी किनारपट्टी आहे पश्चिम किनारपट्टी ही खोल आहे आणि दंतूर आहे. आता आपण जाऊ पूर्व किनारपट्टीवर. पूर्व किनारपट्टीवरती हे तुतीकोरीन नावाचं जे बंदर आहे, तुतीकोरीन जो मन्नारचा आखात आहे, मन्नारचा आखात त्या आखाताच्या अगदी जवळ आहे. मन्नारचा आखात जिथून चालू होतो त्या मन्नारच्या आखाताच्या जवळ हे तुतीकोरीन नावाचं बंदर आहे जे डेव्हलपमेंट झालेली आहे. तर या तुतीकोरीन या बंदरावरून म्हणजे हे तुतीकोरीन ज्याला व्हीओ चितंबनार असं म्हणतात. या तुतीकोरीन बंदराला व्हीओ चितंबनार असंही म्हणतात आणि हे कृत्रिम तयार करण्यात आले म्हणजे मानव निर्मित आहे. हे मानव निर्मित बंदर आहे ज्या ठिकाणी स्वतः गव्हर्नमेंटने इन्व्हॉल्वमेंट दाखवून जास्तीत जास्त त्याच्या डेव्हलपमेंट वरती खर्चही केलेला आहे. आणि तुतीकोरीन हे बंदर डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे कुठे, तामिळनाडूमध्ये. आणि याचं नाव आहे व्हीओ चितंबनार, कृत्रिम बंदर म्हणून ओळखलं जातं. जसं अरबी समुद्राची राणी कोचीनला म्हणतात, भारताचा प्रवेशद्वार मुंबईला म्हणतात, भरती आहोटीचं बंदर म्हणून कांडल्याला ओळखतात. इराण या ठिकाणी कुद्रेमुख या ठिकाणावरून निर्यात होणारं म्हणजे तयार होणारं लोह खनिज हे विकसित निर्यातभिमुख बंदर म्हणून ओळखलं जातं. लोह खनिजाची निर्यात सर्वाधिक इराणला होते ते बंदर कोणतं, न्यू मंगलोर. असे प्रत्येकाचे वैशिष्ट्य आहे. तसं आपण तुतीकोरीनचं म्हणलं की ते कृत्रिम बंदर आहे. कृत्रिम बंदर आहे व्हीओ चितंबनार या नावानं ते ओळखलं जातं. त्यानंतर याच्या बाजूला एक चेन्नई बंदर आहे जे आपण पाहतो, चेन्नई बंदर तामिळनाडू मधलं. तर हे चेन्नई बंदर जे आहे तर चेन्नई बंदराचा अभ्यास करत असताना हे मानव निर्मित आहे. 1881 ला ते करण्यात आलेलं आहे. आणि ते चेन्नई हे जे बंदर आहे तर हे चेन्नई बंदर ह्या तालीकडे मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. आणि भारतातले पहिले जे 3 बंदर आहेत त्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरला ते चेन्नईचा जो काही आयात निर्यात हे जे काही आहे आणि तिथली जी मालवाहतूक होते तर मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून वाटा जो काही आहे तो जवळजवळ 3ऱ्या क्रमांकाचा चेन्नईचा येतो. आणि चेन्नई जे बंदर आहे ते मानव निर्मित असून ते कुठे आहे, तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर चेन्नई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी एन्नोर नावाचं बंदर हे काय करण्यात आलं, तयार करण्यात आलं. एन्नोर बंदर जे आता 12व्या नंबरला राष्ट्रीय बंदर म्हणून 2003 मध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. तर एन्नोर बंदर हे जे आहे ज्याला आज कामराज नावाने ओळखतात, कामराज या नावाने ओळखतात, काही कामराज बंदर म्हणून एन्नोर बंदराला ओळखलं जातं. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणतं बंदर तयार करण्यात आलं, न्हावा शेवा पळसपे ज्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणतात. तसं चेन्नई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणतं बंदर तयार करण्यात आलं, तर ते एन्नोर बंदर तयार करण्यात आलं. या पूर्व किनारपट्टीवरील कोणत्या बंदराला कामराज बंदर असं म्हणतात, तर ते एन्नोर बंदराला म्हणतात. या पूर्व किनारपट्टीवरील कोणत्या बंदराला व्हीओ चितंबनार बंदर असं म्हणतात, तर ते तुतीकोरीन या बंदराला म्हणतात. असे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात मित्रांनो. त्यानंतर पाहू विशाखापट्टणम. विशाखापट्टणम हे पूर्व किनारपट्टीवरील नैसर्गिक बंदर आहे, सर्वात खोल बंदर आहे. भारतातलं सर्वात खोल बंदर जर कोणतं असेल तर ते विशाखापट्टणम हे आहे, भारतातलं सर्वात खोल. आणि या ठिकाणाहून जे काही जपानला कच्चं लोखंड निर्यात होतं ते अतिशय प्रसिद्ध आहे. जपान देशाला सर्वाधिक कच्चं लोखंड कोणत्या बंदरातून निर्यात केलं जातं, तर ते विशाखापट्टणमवरून केलं जातं. आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम. सर्वात भारतातलं खोल बंदर जर कोणतं असेल तर नैसर्गिक बंदर हे विशाखापट्टणम आहे. हे नैसर्गिक बंदर आहे, मानव निर्मित नाही. हे नैसर्गिक बंदर असून सर्वात खोल बंदर आहे. आणि जपानला कच्चं लोखंड त्या ठिकाणाहून निर्यात केलं जातं. आणि भारतामधील सर्वाधिक
जी मालवाहतूक होते किंवा मालवाहतुकीमध्ये सर्वात जास्त वाटा आहे तर तो या विशाखापट्टणमचा आहे. जवळजवळ 16% इतका अधिक वाटा या विशाखापट्टणमला आहे. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. याच ठिकाणाहून या ठिकाणी सिंगापूर असेल किंवा या बाजूला इकडचे जेवढे काही आशिया खंडातले देश असतील त्या ठिकाणी या ठिकाणून मोठ्या प्रमाणावरती व्यापारही केला जातो. आणि या ठिकाणाहून बऱ्याचपैकी इथं जो मन्नारचा आखात आहे या ठिकाणी मालवाहतूक आणून या ठिकाणी थांबवली जात नाही, तर या ठिकाणी ओळखी करून इथे पण जाते. त्यामुळे इकडच्या बाजूला ऑस्ट्रेलिया देश असेल, त्यानंतर आशिया खंडातले देश असतील, जपान असेल, याचा सर्वात जास्त व्यापार हा पारंपरिक या बंदरावरून होतो. त्यामुळे विशाखापट्टणम हे सर्वात खोलही आहे, नैसर्गिकरित्या विकसितही पावलेला आहे आणि 16% वाटा हा अधिक प्रमाणावरती या विशाखापट्टणमचा आहे. त्यानंतर मित्रांनो याच्या बाजूला एक पॅराद्वीप नावाचं बंदर आहे. पॅराद्वीप बंदर हे ओडिशा घटक राज्यामधलं आहे. ओडिशा घटक राज्याला जर बघितलं तर या ठिकाणी 480 समुद्र किनारा लाभलेला आहे. केरळला जर बघितलं तर 580 आहे. तुतीकोरीन म्हणजे तामिळनाडूला जर बघितलं तर 1076 आहे. इथं 972 आंध्र प्रदेशला आहे. पॅराद्वीप हे ओडिशा घटक राज्यातलं काय आहे, बंदर आहे. आणि पॅराद्वीपचं वैशिष्ट्य जर बघितलं तर हे कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेलं आहे. कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेलं आहे. हे जे म्हटलं होतं विशाखापट्टणम नैसर्गिकरित्या 1933 ला लॉर्ड विलिंग्टननं ह्याच्या डेव्हलपमेंटचा मोठा वाटा उचललेला आहे आणि त्याला डेव्हलपमेंट करत करत पुढे आणलेला आहे. नैसर्गिकरित्या विशाखापट्टणम, त्याच्या अगोदर चेन्नईच होतं. त्यामुळे लॉर्ड वेलिंग्टन यांनी 1933 मध्ये विशाखापट्टणमचं नैसर्गिक बंदर हे डेव्हलपमेंटसाठी पुढे आणलं. त्यानंतर पॅराद्वीप जे म्हणत होतो आपण, तर ते पॅराद्वीप हे ओडिशा घटक राज्यातलं आहे आणि पॅराद्वीप हे कृत्रिम बंदर आहे. तर हे अलीकडे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून पुढे आलेलं आहे. त्यानंतर आपण कोलकाता किंवा हल्दिया हे जे बंदर पाहतो हुगळी नदीवरचं, त्याचे दोन भाग आहेत. एक कोलकाता आहे आणि कोलकात्याच्या जवळच एक हुगळी नदीच्या पासवरती हल्दिया नावाचं बंदर विकसित केलेलं आहे. म्हणजे कोलकाता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी हल्दिया नावाचं बंदर हे तयार करण्यात आलं आहे. जसं मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी JNPT तयार करण्यात आलं, नावाशेवा. चेन्नई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी एन्नोर तयार करण्यात आलं, तसं कोलकाता बंदर हे कोलकाता नावाने ओळखलं जातं किंवा हल्दिया. कोलकाता हल्दिया एकच आहे, परंतु कोलकाता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी हल्दिया नावाचं बंदर डेव्हलप करण्यात आलं आणि कोलकाता बंदरावरचा ताण कमी करण्यात आला. हुगळी नदीवरती हे दोन्ही बंदर आहेत आणि त्या ठिकाणी हे जे हल्दिया आणि हुगळी नदी आपण पाहतो कोलकाता, तर हे भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा वाटा आहे. जसं विशाखापट्टणम सर्वाधिक वाटा उचलतं याच्यामध्ये मालवाहतुकीमध्ये, तसं 2 नंबरला हल्दिया उचलतं. ही आकडेवारी मागे पुढे कमी जास्त होत राहते, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागते. हे झालं या ठिकाणचं कोलकाता किंवा हल्दिया बंदर जे पश्चिम बंगालमध्ये आहे, ज्याला 158 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर भारतातलं 13व्या नंबरचं 2010 मध्ये घोषित करण्यात आलेलं हे पोर्ट ब्लेअर नावाचं एक बंदर आहे, ज्या अंदमान निकोबारचा जो परिसर आहे त्याला 1982 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असं म्हणतो. त्यापैकी पोर्ट ब्लेअर हे 13वं राष्ट्रीय बंदर आहे, ज्यावरती हे अंदमान निकोबारचा जो प्रदेश आहे त्याचं जे काही मॉनिटरायझर किंवा नियंत्रण ठेवतं ते पोर्ट ब्लेअर मधून ठेवलं जातं आणि राष्ट्रीय बंदर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तर असा तुम्ही अभ्यास केलेला असेल. आपण काय काय घेतलं याच्यामध्ये पहा. एक, कोणत्या घटक राज्याला किती समुद्र किनारा लाभलेला आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातील. पूर्व किनारपट्टीमध्ये एकूण बंदर किती आहेत हे आपण पाहिले 6. पश्चिम किनारपट्टीवरती एकूण 7 आहेत. हे आपण राष्ट्रीय बंदरांची तुलना करत आहोत. पश्चिम किनारपट्टीचे वैशिष्ट्य पाहिले, पूर्व किनारपट्टीचे वैशिष्ट्य पाहिले, कोणत्या घटक राज्याला किती समुद्र किनारा लाभला हे पाहिलं आणि जे काही बंदर आहेत त्या बंदरांचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण आणखी पुढे पाहू. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो भाग घेतलेला आहे त्यामधला एक छोटासा भाग राहिलेला आहे, तोही कंप्लीट करू. या ठिकाणी जर आपण पाहिला तर हा जो आपण अंदमान आणि निकोबार म्हणतो, हे निकोबार खालचे बेट आहेत. निकोबार, हे निकोबार, या निकोबार मध्ये जर बघितलं तर सगळ्यात शेवटी इकडे इंदिरा पॉइंट येतं. आपलं सगळ्यात शेवटी इथे इंदिरा पॉइंट येतं. त्यानंतर इथं जर अंदमान म्हटलं तर अंदमान मध्ये उत्तर अंदमान आहे, मध्य अंदमान आहे, मध्य, त्यानंतर दक्षिण अंदमान आहे. बघा हा दक्षिण, हा आता आपण उत्तर बघितला हा एवढा, तर इथे आपण मध्य बघू. त्यानंतर हा दक्षिण ज्याच्यामध्ये पोर्ट ब्लेअर येतं, हे पोर्ट ब्लेअर हे दक्षिण मध्ये येतं आणि ते छोटे अंदमान म्हणून येते. छोटे अंदमान, छोटे अंदमान जो आपण अभ्यास करतो, म्हणजे अंदमान हा वरचा आणि हा निकोबार वेगवेगळे बेट आहेत. भरपूर बेटांचा समूह आहे. मानवी वस्ती त्यातल्या
दरवेळा जर वेगवेगळ्या आकड्यांमध्ये जर पाहिलं तर संदर्भ ग्रंथामध्ये वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये उत्तर अंदमान, हे मध्य अंदमान, दक्षिण अंदमान मध्ये पोर्ट ब्लेअर आहे आणि तुटून येथे छोटे अंदमान आहे, पुन्हा मध्ये गॅप आहे आणि इथं निकोबारचे बेट आहेत, त्यामध्ये इंदिरा पॉइंट हा सगळ्यात खालचा भाग आहे. इकडे सुमात्रा बेटे येतात, सुमात्रा देश, इकडच्या बाजूला जर बघितलं तर म्यानमार येतं. या ठिकाणी आता आपण जो अभ्यास करतोय हा झाला पूर्व किनारपट्टीवरचा भाग किंवा पूर्व बंगालचा उपसागर. आता अरबी समुद्रामधले जे काही बेटे आपल्याकडचे आहेत त्याला आपण लक्षद्वीप बेटे म्हणतो. त्या लक्षद्वीप बेटामध्ये 2 तुकड्यामध्ये त्याचं विभाजन आहे. हा जर वरचा समूह बघितला तर आपण काय नावाने ओळखतो बघा, थोडीशी जागा कमी आहे म्हणून जवळ लिहिलेला आहे. तर अमीन दीव हे जे आहे, अमीन दीव बेटे, कदामत बेटे, त्याच्यानंतर कॅनॉर बेटे आणि कावर्ती बेटे, हे सगळे प्रवाळ कीटकांच्या समूहाने तयार झाले, प्रवाळ कीटकांनी तयार केलेले बेटे आहेत, लक्षद्वीप बेटे, प्रवाळ बेटे म्हणून ओळखतो आपण. त्यानंतर हे मिनिकॉय नावाची बेटे, तेव्हा हे मिनिकॉय, हे लक्षद्वीप बेटे जे आहेत त्यांचा समूह कसा आहे बघा, की अमीन दीव बेटे, कदामत बेटे, कावर्ती बेटे, कॅनॉर बेटे, हे मिनिकॉय बेटे आणि मालदीव देश, हे मालदीव या बाजूला आहे, जो आपण हा मालदीव बघतो इकडच्या बाजूला अरबी समुद्र किंवा इकडे हिंद महासागरामध्ये आपण येताना पाहतो. यामध्ये काय विचारतं आपल्याला परीक्षेला नियमित, तर यामध्ये असं विचारतं की म्यानमार आणि उत्तर अंदमान हे जे आहे इथं, हे उत्तर अंदमान आहे, उत्तर अंदमान आणि इकडे म्यानमार आहे, ह्याच्या दरम्यानचा जो गॅप असतो ज्याला आपण सामुद्रधुनी म्हणतो, तर तो दरम्यानचा गॅप हा कोणत्या नावाच्या सामुद्रधुनीने ओळखला जातो? हे जे आहे उत्तर अंदमान, हे जे अंदमान आहे त्यात उत्तर म्हटलं, मध्य म्हटलं आणि दक्षिण म्हटलं, हे छोटे अंदमान आणि निकोबार बेटे. त्यामध्ये उत्तर अंदमान आणि इकडचा जो काही ब्रह्मदेश पूर्वीचा म्यानमार, हे जे आहे म्यानमार आणि अंदमान ही सामुद्रधुनी म्हणजे म्यानमार आणि उत्तर अंदमानची सामुद्रधुनी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ती कोको नावाने ओळखली जाते. कोको, जसं आपण भंडाऱ्यामध्ये एक कोका नावाची ही बघितलं होतं बघा, आपण भंडारा जिल्ह्यामध्ये गेलो आणि कोका नावाची एक स्थानिक डोंगर रांग पाहिली होती. त्याच पद्धतीने उत्तर अंदमान आणि ब्रह्मदेश जुना ज्याला म्यानमार म्हणतो, ह्या दरम्यान जी सामुद्रधुनी आहे ती कोको नावाची सामुद्रधुनी आहे, कोको. यानंतर बघा निकोबार आणि सुमात्रा. निकोबार म्हणजे कोणतं? जे आपण इंदिरा पॉइंट सगळ्यात दक्षिणेकडचं टोक बघतो, त्याच्यानंतर सुमात्रा बेटे, सुमात्रा, तर त्या दरम्यान म्हणजे सुमात्रा बेटे हे जे आहेत हे थोडेसे पलीकडे आहेत, नकाशामध्ये मी तुम्हाला इथं दाखवत आहे. सुमात्रा बेटे आणि निकोबार यांच्या दरम्यान जे गॅप आहे तर तो गॅप जो आहे तो ग्रँड सामुद्रधुनी या नावाने ओळखला जातो. निकोबार बेटे आणि सुमात्रा बेटे यांच्या दरम्यानचा जो सामुद्रधुनीचा गॅप आहे तो ग्रँड, या ग्रँड नावाने ओळखला जातो. ग्रँड आपल्याला जोड्याला प्रश्न विचारले जातात किंवा वन लाइनर मध्ये विचारले जातात, हमखास हा प्रश्न असतोच. त्यामुळे निकोबार आणि सुमात्रा हे जे आपलं निकोबार आहे आणि सुमात्रा आहे ह्या दरम्यान ग्रँड, या दरम्यान जर बघितलं कोको, तर आता आणखीन बघू. हे डंकन पास जे आहे, डंकन पास हे दक्षिण अंदमान आणि छोटे म्हणजे दक्षिण अंदमान म्हणजे पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर जे आहे दक्षिण अंदमान, त्याच्यानंतर एक गॅप आहे आणि पुन्हा मी म्हटलं तुम्हाला छोटे अंदमान म्हणून एक बेट समूह आहे. तर पोर्ट ब्लेअरचा जो दक्षिण अंदमान आहे, दक्षिण अंदमान आणि छोटे अंदमान ह्याच्या दरम्यानचा जो आहे तर त्याला डंकन पास असं म्हणतात. डंकन पास, त्या सामुद्रधुनीला डंकन पास या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे कोको जो आहे तर इकडे उत्तर अंदमान आणि म्यानमार या दरम्यान आहे, सुमात्रा आणि निकोबार या दरम्यान ग्रँड आहे. त्यानंतर येते पोर्ट ब्लेअर म्हणजे दक्षिण अंदमान आणि या ठिकाणी छोटे अंदमान याच्या दरम्यान जो आहे तो डंकन पास आहे. यानंतर या परीक्षेला विचारलेल्या गोष्टी आहेत खालच्या पण, त्या कोणत्या बघा. हे जे 10 डिग्री आहे, 10 डिग्री 10 डिग्री चॅनल ज्याला म्हणतो आपण, तर 10 डिग्री सामुद्रधुनी हे जे आहे तर हा मुख्य अंदमान, हा जो वरचा भाग आहे मुख्य अंदमान, त्याच्यामध्ये जे आपण म्हटलं होतं उत्तर, मध्य, पोर्ट ब्लेअर आणि छोटे अंदमान, हा पूर्ण समूह हा जो आहे, हा पूर्ण समूह हा पहा, हा जो वरचा आहे अंदमान आणि हा जो खालचा आहे निकोबार, अंदमान आणि निकोबार यांच्या दरम्यान जी सामुद्रधुनी आहे तर ही सामुद्रधुनी कोणत्या नावाने ओळखली जाते असा खूप वेळा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. तो म्हणजे 10 डिग्री चॅनल म्हणजे 10 डिग्री सामुद्रधुनी, 10 डिग्री हे जे आहे 10 डिग्री सामुद्रधुनी कशाला म्हणतात? तर 10 डिग्री सामुद्रधुनी हे अंदमान आणि निकोबार ह्या बेटांच्या दरम्यानचा जो गॅप आहे त्या दरम्यानची जी सामुद्रधुनी आहे तर ती सामुद्रधुनी 10 डिग्री या नावाने ओळखली जाते. त्यानंतर ही 9 डिग्री कधी ओळखली जाते? तर आपण इथे अभ्यास करत असताना पाहत असाल लक्षद्वीप आणि मिनिकॉय नावाचे बेट आहेत. काही मिनिकॉय हे आहे आणि लक्षद्वीप जे आहे हा मोठा बेट समूह आहे. म्हणजे लक्षद्वीप म्हणजे कोणकोणते? अमीन दीव, अदामत, कावर्ती आणि कॅनॉर
हे जे वरचे समूह आहेत त्याला लक्षद्वीप म्हणतात, ह्याला मिनी कॉय म्हणतात. तर मिनी कॉय आणि लक्षद्वीप ह्यांच्या दरम्यानचा जो गॅप आहे तर त्याला म्हणतात 9 डिग्री. म्हणजे याचा अर्थ मेन लक्षात कसं राहतं बघा, हे लक्षद्वीप आणि मिनी कॉय जसं अंदमान निकोबार आहेत का, तसं लक्षद्वीप आणि मिनी कॉय ह्या दोघांमधलं 9 डिग्री या ठिकाणी, आणि अंदमान आणि निकोबार यांच्यामध्ये 10 डिग्री. त्यामुळे हे राहण्यासाठी खूप सोपं आहे. त्यानंतर विचारतात 8 डिग्री. तर 8 डिग्री मिनी कॉय, काही मिनी कॉय आणि मालदीव यांच्या दरम्यानचं जे गॅप आहे, ही जी सामुद्रधुनी आहे, मालदीव आणि मिनी कॉय यांच्या दोघांच्या दरम्यानचा जो गॅप आहे, तर तो गॅप हा जो आहे हा 8 डिग्री नावाने ओळखला जातो. 8 डिग्री सामुद्रधुनी ही मिनी कॉय आणि मालदीवच्या दरम्यान आहे. मिनी कॉय आणि लक्षद्वीप यांच्या दरम्यान 9 डिग्री सामुद्रधुनी आहे. अंदमान आणि निकोबार याच्या दरम्यान 10 डिग्री चॅनल आहे. छोटे अंदमान आणि पोर्ट ब्लेअर म्हणजे उत्तर हे काही दक्षिण अंदमान आणि छोटे अंदमान यांच्या दरम्यान डंकन पास आहे. सुमात्रा बेटे आणि निकोबार बेटे यांच्या दरम्यान ग्रँड सामुद्रधुनी आहे. उत्तर हे अंदमान आणि म्यानमार यांच्या दरम्यान जी आहे तर ती कोको सामुद्रधुनी आहे. ओके मित्रांनो, आपल्याला लक्षात आला असेल आजचा हा महत्त्वाचा टॉपिक आपल्यासाठी घेतलेला होता. जर काही मानवी चूक झाली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जास्तीत जास्त